नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी कच्ची हळदीचे लाडू रेसिपी घेऊन आली आहे. ही हळद मार्केटमध्ये भाजीवाल्याकडे सहज मिळते. हळदीचे लाडू आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर ठरतात. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते. एवढेच नाही तर हळदीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट गुणधर्म शरीरातील पेशींना नुकसान होण्यापासून वाचवू शकतात. याशिवाय सर्दी खोकलासारख्या सामान्य समस्यापासून दूर राहण्यासाठी तुम्ही हळदीच्या लाडूचा आहारात समावेश करू शकता. हळदीचे लाडू कमी वेळात सहज बनवता येतात. चला मग हळदीच्या लाडूची रेसिपीचे साहित्य व कृती पाहूया. पाव किलो कच्ची हळद, ओली हळद. ही हळद भाजीवाल्याकडे मिळते. 10 बदाम, 10 काजू, 10 मनुका, 10 अक्रोड, 50 ग्रॅम डेसिकेट कोकोनट, 2 टेबलस्पून मगज, 2 टेबलस्पून डिंक, 250 ग्रॅम साजूक तूप, 1 छोटी वाटी गव्हाचे पीठ, 500 ग्रॅम गूळ बारीक किसून, 1 टीस्पून काळी मिरी पावडर. कृती: पाव किलो हळद स्वच्छ धुवून सुक्या कपड्याने पुसून कोरडी करून घ्यावी. हळद कोरडी झाल्यावर त्याच्या वरच्या साली काढून टाकाव्यात. नंतर त्याला किसून घ्या. नंतर त्याला मिक्सरच्या भांड्यातून पाणी न घालता कोरडे वाटून घ्यावे. कढई गॅसवर ठेवून गरम झाल्यावर 1 टेबलस्पून साजूक तूप घालून 2 टेबलस्पून डिंक परतून प्लेटमध्ये काढून घ्यावेत. आता कढईत 1 टेबलस्पून तूप घालून त्याच्यात प्रत्येकी 10 काजू, बदाम, मनुका, अक्रोड, 2 टेबलस्पून मगज, 5 काळी मिरी मंद आचेवर परतून प्लेटमध्ये काढून घ्यावेत. आता कढईत 50 ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा किस 1 सेकंद भाजून प्लेटमध्ये काढून घ्या. नंतर थंड झाल्यावर भाजून घेतलेले सर्व साहित्य एकत्रित करून मिक्सरच्या भांड्यातून पावडर करून घ्यावी. नंतर 2 टेबलस्पून तूप घालून वाटून काढलेली हळद 1 मिनिट मंद आचेवर परतून घ्यावी व दुसऱ्या प्लेटमध्ये काढून ठेवावी. आता कढईत 3 टेबलस्पून तूप गरम करून 1 वाटी गव्हाचे पीठ घालून सुगंध येईपर्यंत 7 ते 8 मिनिटे चांगले परतून घ्यावे. पीठ खमंग परतून झाल्यावर त्याच्यात परतून घेतलेली हळद घालावी व परतावे. आता त्याच्यात सुकामेवा पावडर घालून परतून घ्यावे. हळद आणि पीठ व सुकामेवा सर्व एकत्रित करून चांगले एकजीव करून परतावे. आता त्याच्यात किसलेला गूळ घालून सर्व एकत्रित करून कोरडे होईपर्यंत परतून घ्यावे. गॅस बंद करून लाडूचे सारण परातीत काढून थोडे थंड झाल्यावर लाडू वळून घ्यावेत. हळदीचे लाडू आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर मानले जातात. शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते. याशिवाय सर्दी खोकल्यासारख्या सामान्य आजारापासून दूर राहण्यासाठी तुम्ही हळदीच्या लाडूचा आहारात समावेश करू शकता. हळदीचे लाडू कमी वेळात सहज बनवता येतात. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा. रेसिपी आवडल्यावर लाईक करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा. धन्यवाद.